आइए ब्रेकिंग न्यूज में देखते हैं नाला सोपारा पूर्व अचोले पुलिस के क्षेत्र की घटना है। सवाल, क्या पुलिस ने अब रहवासी सोसाइटी में दखल देना शुरू किया है? जब पुलिस अपराधियों का साथ देने लगे तो न्याय की उम्मीद किससे करे? ये कहना है वहां के लोगों का कि पत्रकार के तौर पर धमकाना या कोई गुनाह करना ये संगीन गुनाह के तौर पर आता है। अधिवक्ता विजयकांत उपाध्याय और एक्टिविस्ट मित्तल नागदा ने सोसाइटी के एक मुद्दे को लेकर अचोले पुलिस पर आरोप लगाए हैं कि एक रसूखदार पत्रकार, जो एक बड़े चैनल का पत्रकार है, वो उस सोसाइटी में रहता है और लोगों का जीना दूभर कर दिया। और जब इस बात की शिकायत आला अफसरों को, नाला सोपारा के पुलिस के आला अफसरों को, सीनियर अफसरों को शिकायत की गई तो बजाय अपराधियों पर कार्रवाई करने के उन्होंने शिकायत का आइए सुनते हैं उन्हीं के मुख जबानी के क्या था पूरा माजरा। और वो खुद बता रहे हैं कि किस तरीके से शिकायतकर्ता को, जो पीड़ित हैं, जो शिकायत लेकर के पुलिस में गए थे, उन पर किस तरीके से एफआईआर दर्ज करके उन्हें प्रताड़ित किया गया और इस बात को लेकर के वो धरने पर बैठे हैं। आइए सुनते हैं इन्हीं की जबानी। सर, पूरी कहानी अचोली पुलिस स्टेशन के अत्याचार के ऊपर है। किस तरह एक रिपब्लिक न्यूज का रिपोर्टर नीरज शर्मा और सीनियर पीआई सुजीत कुमार पवार का पर्सनल रिलेशन है, जिसके चलते पूरे एंकर पार्क जैस्मिन सोसाइटी के लोगों को परेशान किया जा रहा है। अगर आप देखेंगे उस सोसाइटी में 122 लोग हैं और 122 लोगों की सुनवाई नहीं की जा रही। और रिपोर्टर रिपब्लिक न्यूज में होने की वजह से उसने एक इलीगल ढंग से पार्किंग बेची 6,50,000 रुपए की, जिसको सेक्रेटरी ने उसको इस मैटर को सामने लाया लोगों के, और सेम चीज को लेकर के कंप्लेन किया। तो इन सब से उसे बचाने के लिए सुजीत कुमार पवार और मिस्टर नीरज शर्मा, ये दोनों ने मिलकर सेक्रेटरी को ही फंसा दिया। उन्होंने उनके ऊपर 2 एफआईआर डाले। पहला एफआईआर, नीरज शर्मा जी ने ये इल्जाम लगाया कि सेक्रेटरी ने उनको सोसाइटी ऑफिस से बंद कर दिया था। मेरा क्वेश्चन ये है कि जिसके ऊपर चोरी का इल्जाम लगा है तो सोसाइटी ऑफिस में क्या कर रहा है? इतना बोलने के बावजूद भी हमने ये भी बोला कि सबसे पहले 112 पे सेक्रेटरी ने कॉल किया था, लेकिन उस रिपोर्ट को निकाला नहीं गया। सिंस वो रिपब्लिक न्यूज में काम करता है, इनका उनके साथ में उठना बैठना है, पर्सनल रिलेशन है, फ्रेंडशिप है, जिसके चलते उन्होंने सेक्रेटरी के ऊपर पहला एफआईआर किया। सेकेंड एफआईआर, इन्होंने एक सोशल वर्कर है मित्तल नागड़ा जी, उनके पास में ऐसे बहुत सारे कंप्लेन आते जाते रहते हैं। इन सारे कंप्लेन्स को लेकर के उन्होंने उनके ऑफिस में एक ईमेल ड्रॉप किया कि एक रिपोर्टर किस तरह से सोसाइटी में उसका बिहेवियर होना चाहिए, उसका एटीट्यूड कैसे होना चाहिए। अगर आप देखेंगे, न्यूज चैनल्स हमारे चौथे स्तंभ है जो इस लोकतंत्र को बनाए रखने में काफी सहायता करते हैं। अगर चौथा स्तंभ भी इस लोकतंत्र को ध्वस्त करने के पीछे पड़ेगा पुलिस डिपार्टमेंट के साथ में मिलके, तो बेचारी पब्लिक कहाँ जाएगी? तो मित्तल मैडम ने क्या किया, उन्होंने डायरेक्टली उनके कंपनी में मेल डाला कि भाई आपका एक एम्प्लॉय मिस्टर नीरज शर्मा, जो उसको सोसाइटी में किस ढंग से रहना चाहिए था, ट्रांसपेरेंट वे से, वैसे ना रहते हुए वो लोगों के ऊपर अत्याचार करता है। रिपब्लिक न्यूज चैनल में काम करने के अपने व्यवसाय का प्रेशर बना करके लोगों के ऊपर उल्टा सीधा एफआईआर करता है, इनलीगल ढंग से पार्किंग बेचता है। इन सारी चीजों को मित्तल मैडम ने उनके ऑफिस में कंप्लेन किया। अब मुझे अचोले पुलिस स्टेशन से ये पूछना है कि अगर कोई पर्सन किसी कंपनी में उसके एम्प्लॉय के बारे में कंप्लेन करता है तो उसके ऊपर एफआईआर कैसे होती है? एक कौन से सेक्शन में मेंशन है जो अचोले पुलिस स्टेशन ने एफआईआर लिया? तो मेरा यही कहना है, अचोले पुलिस स्टेशन उस भ्रष्ट रिपब्लिक न्यूज चैनल के रिपोर्टर नीरज शर्मा जी के साथ मिली हुई है, जिसकी वजह से आज 122 फ्लैट ओनर एंकर पार्क जैस्मिन सीएचएसएल के त्रस्त है। ए सुजीत कुमार पवार जी को दिखाई नहीं देता है, उन्होंने कभी वहां पे विजिट भी नहीं किया। हमारी बहुत सारी कंप्लेनें हैं नीरज शर्मा जी की कंप्लेन आने के पहले से ही। फॉर एग्जाम्पल, आज मैंने कंप्लेन किया, उसके ऊपर कुछ एक्शन नहीं होगा, 2 दिन के बाद नीरज शर्मा आएगा, उसके ऊपर जो है एनसी हो जाएगी, नहीं तो एफआईआर हो जाएगा। इस तरह का इनका उसके साथ में रिलेशनशिप है। बस अचोले पुलिस स्टेशन ही नहीं, इवन एसीपी माने, डीसीपी पूर्णिमा चौगुले,
इवन सीबी, निकेत कौशिक, ये सब के सब मिले हुए हैं। अब वो क्यों बचा रहे हैं उस रिपब्लिक न्यूज चैनल रिपोर्टर को, ये हमें नहीं मालूम है। रिपोर्टर लोगों को धमकी देता है, लोगों से गलत ढंग से पैसे वसूलता है, 1,60,000 रुपए, 50,000 रुपए, 60,000 रुपए, ऐसे अपने पोजीशन का मिसयूज करके लोग एफिडेविट भी देते हैं। मेरा यही कहना है कि मेरे जैसे मालूम नहीं कितने सारे त्रस्त लोग यहाँ पे मौजूद हैं। हम सब एक साथ में आते हैं और बताते हैं कि अचोले पुलिस स्टेशन किस हिसाब से यहाँ के रहवासियों को शोषित कर रहा है और भ्रष्ट लोगों का साथ दे रहा है। चाललेला आहे, याला जवळजवळ 1.5 वर्ष झालेलं आहे. मी एजीएम मध्ये असताना पोलीस कॉन्स्टेबल येतात, मला सांगतात तुमच्या विरोधात कंप्लेन आहे आणि आताच तुम्हाला पोलीस स्टेशनला यायचंय. त्यांच्या जवळ काही नोटीस किंवा कागदपत्र नसते. त्यांना असं सांगताना की तुम्ही नोटीस घेऊन या किंवा मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डर घेऊन या किंवा काय कंप्लेन आहे ते तरी सांगा. मला काहीही जबाब न देता 1 तासानंतर ते 2 कॉन्स्टेबलला घेऊन येतात आणि मला एजीएम मधून घेऊन जातात. आता ह्याबाबत मी फर्दर ह्युमन राईट्सला जेव्हा रिपोर्ट करते, ह्युमन राईट्स केस रजिस्टर करते आणि त्या केसचा जबाब देताना अचोले पोलीस स्टेशनला काहीतरी अडचण येते, ते मला नाही माहिती, ते जबाब देऊ नाही शकत. म्हणून आता त्यांना काहीतरी नवीन प्रकरणात माझ्या नावावर जबरदस्ती FIR, NC, चॅप्टर केस हे सर्व दाखल करायचं आहे. आता सध्या माझ्यावर झालेली FIR बाबत मी सांगते. एक महिला माझ्याकडे येते आणि ते सांगते माझे पती ते आपली मीडिया मधली पोस्ट रिपब्लिक टीव्ही मध्ये ते व्हिडिओग्राफर म्हणून काम करतायत. ते पोस्टचा उपयोग करून सदंतर माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्स हे अत्याचार करतात आणि माझ्या नावाने खोटे मेडिकल रिपोर्ट बनवतात. माझ्या नावाने ते बरेचसे अकाउंट चालवतात आणि काही ते बिझनेस चालवतात. पण मी जेव्हा पण पोलीस स्टेशनला जाते तर माझी कंप्लेन घेण्यात येत नाही आणि उलट माझ्याबरोबर दुर्व्यवहार होतोय. आणि ते एवढे घाबरलेले होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्हीही तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नका, कारण तुम्ही मला तुमचं नाव पण पुढे आला तर त्यांना समजेल की हा तुम्हीच आहोत म्हणून मीच तुम्हाला कंप्लेन केली आहे असं करून. तर आता दुसरी पण बहुतेक कंप्लेन येताना मला असं समजतं की पोलीस जे आहे हे मीडिया पर्सन असून काहीतरी त्यांच्यावर प्रेशर झाला असेल. तर मला आधी असं वाटते की मी त्यांची कंपनी रिपब्लिक न्यूज आणि हे मॅडम मला ते मेडिकल रिपोर्ट पण दाखवतात, फेक मेडिकल रिपोर्ट जे हे रिपोर्टरनी हे व्हिडिओग्राफरनी बनवलेलं आहे, ज्याच्यात त्यांनी हे लिहिलं आहे की त्यांची बायको ते 8 महिन्यात प्रेग्नेंट होती आणि त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना नोएडाच्या त्यांचं झालेला ट्रान्सफर ते परत मुंबई घ्यायचं आहे हे म्हणून. आता आम्ही सर्व एकाच सोसायटीमध्ये राहतो, सर्वांना माहित आहे की ते कधी प्रेग्नेंट नव्हतं आणि त्याच्या सोबत ती महिला स्वतः असं सांगते की माझ्यावर दबाव टाकला जातो आणि माझ्या नावाचा, माझी सहीचा आणि दुरुपयोग होते, माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्स होतो. मी पोलिसांकडे येते तर उलट माझ्यावर कंप्लेन येते. आता मी पूर्णपणे घाबरली आहे. मी आता हे सर्व काही मी थकली आहे. तर मी रिपब्लिक टीव्ही ह्यांना ईमेल टाकते विसल ब्लोवरच्या ID वरून. तर हा माणूस येऊन मला मोटिव्ह माझा हे आहे, हेतू हे आहे की रिपब्लिक टीव्हीने आधी स्वतः हे फेक मेडिकल रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे का आणि हे रिपोर्ट म्हणजे त्यांच्याच व्हिडिओग्राफरनी त्यांना असं फेक रिपोर्ट दिला तर त्यांनी त्याची तपास करावी. त्याच्या सोबत मी ह्यांना स्वतःला विचारते, नीरज शर्मा, तर ते मला चॅलेंज करून सांगतात की माझी साठगाठ ते CP मंत्रालयापर्यंत आहे आणि तुम्ही माझ्यावर काहीच करू शकत नाही. तर टीव्ही असं यांना माय विसल ब्लोवर हे ID वरून ईमेल पाठवतो आणि त्याच्यात मी डिस्क्लेमर टाकलेलं आहे की मी माझी आयडेंटिटी सध्या डिस्क्लोज नाही करत. वेळ असताना मी स्वतः ते जे काय कार्यालय आहे तिथे जाऊन त्यांची कंप्लेन करणार. असूनही असं लिहून देत असूनही ह्यांनी माझ्यावर FIR रजिस्टर केली आहे नीरज शर्मांच्या बोलण्यावर. ते FIR वर सेक्शन्स लावलेले आहे 66C, दुसरा सेक्शन लावलेला आहे 217A की मी सरकारी ऑफिसर यांच्यावर दबाव टाकलाय, खोटी कंप्लेन केली आहे सरकारी ऑफिसरवर. आणि 66C मध्ये असं लावलं आहे की मी कोणीतरी वेगळं व्यक्ती बनून त्यांना
जेव्हा मी सांगते की मी आयडेंटिटी डिस्क्लोज आता नाही करत, तेव्हा माझ्यावर हे गुन्हा दाखल झालेले आहे. ह्या स्टेटमेंटमध्ये हे FIR घेताना मला स्टेटमेंट द्यायला बोलवलं. त्यावेळी मी पोलिसांना ते फेक मेडिकल रिपोर्ट पण दिलेला आहे आणि पोलिसांना मी विनंती केली आहे, आता तुमच्याकडे फेक मेडिकल रिपोर्ट आहे. पोलिसांना ते फेक मेडिकल रिपोर्ट एक हॉस्पिटल असे रिपोर्ट बनवतात, तर हॉस्पिटलवरही तर तपासणी करा, जांच करा, ते नोंद करा, गुन्हा नोंद. पण ते मला सांगतात माझा लोकल स्टँडर्ड नाही, कारण मी पीडित नाही, मी थर्ड पार्टी आहे. तर आता म्हणजे मी थर्ड पार्टी आहे, पण तुम्ही तर पोलीस आहात, तुम्हाला तर आता गुन्हा हे दिवसात असं रिपोर्ट फेक मेडिकल रिपोर्ट असं बनवतात, हे तरी तुमच्या दृष्टीत मी आणून ठेवलं आहे, तर तुम्ही का ह्याची तपास नाही करत? तुम्ही का माझ्यावर FIR दाखल करतात? जे सेक्शन नाही बसत त्यांना जबरदस्ती बसवून दाखल करतात. तुम्हाला असंच करायचं आहे का? आता तुमच्या ह्याच्यात मी आणून ठेवला आहे, आम्ही व्हिडिओ दाखवताय, तो माणूस ते पार्किंग, माझी पार्किंग म्हणून कोणाची सोसायटीची पार्किंग 6.5 लाखात तो छळ करतोय. तो मेंबरला विकली आहे 6.5 लाखाला पार्किंग. हा माणूस ते ब्रॉड डे लाईट मध्ये तोडफोड करतो, सोसायटीच्या टेबल तोडतो, सोसायटीचा रजिस्टर फाडून ठेवला आहे. ह्या सर्व गोष्टींचा व्हिडिओ आहे. हे सर्व व्हिडिओ दाखवल्यास सुद्धा पोलीस का नोंद करत नाही? आणि हे सर्व व्हिडिओ ते CP सर सर्वांकडे गेलेले आहेत. तर हा सर्व असं का बसलेले आहे? ह्या माणसावर तुम्ही का कार्यवाही नाही करत? आमच्या वॉरंटची टाकतात, FIR टाकतात, चॅप्टर केस टाकतात, तर आम्ही कुठे जायचं? आम्ही न्यायासाठी कोणाला विचारायचं? जर CP साहेब पर्यंत हे पाठव, व्हिडिओ क्लिअर कट दिसत आहे त्याच्यात, तो माणूस तोडफोड करतोय, तरी CP पण ह्याच्या संज्ञान घेत नाही, तर आम्ही कुठे जायचं? आम्ही कुणाला बोलायचंय? म्हणूनच आम्ही आता हे धरणं दिलं आहे. पोलिसांचा हा व्यवहार ते आपला कार्यक्षेत्रात असलेली जे बजावणी आहे ते नाही करत आणि त्याच्या बाहेर जाऊन लोकांना त्रास द्यायला काय काय करतात ते सर्व एक्सपोज करण्यासाठीच